ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 म्हणजेच 2020 याची आपण आज सविस्तर माहिती आपल्या AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड पुणे या चॅनलमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूयात आपण. तर ग्राहक म्हणजे कोण? ग्राहक म्हणजे तो व्यक्ती जो वैयक्तिक किंवा घरगुती वापरासाठी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो आणि त्यासाठी पैसे भरतो. ग्राहक हा त्या वस्तू किंवा सेवेचा वापर करणारा असतो, न की व्यवसाय किंवा व्यावसायिक उद्देशाने त्याचा वापर करणारा. व्यावसायिक कार्यासाठी वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा व्यक्ती ग्राहक म्हणून गणला जात नाही. ग्राहकांना त्यांच्या प्रती स्पष्ट व पारदर्शी वागणूक मिळाल्यास ते आपली खरेदी प्रक्रिया अधिक सुरक्षित व निश्चिंतपणे पार करतात. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे. ग्राहकांना योग्य प्रमाणात वस्तू मिळावी, सेवेचा दर्जा राखावा आणि त्यांना फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आवश्यक ठरतो. या कायद्याने ग्राहकांच्या किमान हक्कांची गॅरंटी दिली जाते. ग्राहकांचा स्वातंत्र्य व सुरक्षितता याचे संरक्षण करून त्यांना सर्वोत्तम सेवा मिळवून देण्याचे उद्दिष्ट या कायद्याचे आहे. तर यापूर्वीही कायदा अस्तित्वात होता, तो 1986चा. तर आपण पाहूया 1986चा कायदा आणि त्याची मर्यादा. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये अस्तित्वात आला आणि त्याने अनेक वर्ष ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण केले. तथापि तंत्रज्ञानाच्या आणि डिजिटल मार्केटिंगच्या वाढत्या वापरामुळे हा कायदा 1986चा कायदा अपुरा ठरू लागला. इंटरनेटवरील खरेदीच्या प्रचलनामुळे ग्राहकांची सुरक्षा आणि त्याच्या संरक्षणाधिकार महत्त्वाचा ठरला. 1986च्या कायद्यात डिजिटल व्यवसाय, ऑनलाईन खरेदी, ई-कॉमर्स, सोशल मीडिया प्रभावकार आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मसारख्या तक्रारींनी अनदेखी केली होती. त्यामुळे अनेक ग्राहकांना त्यांच्या हक्काचे रक्षण करताना आव्हानांना सामोरे जावे लागले. यासाठी 2019चा सुधारित कायदा तयार करण्यात आला, जो ग्राहकांना यापुढे डिजिटल खरेदीपासून ते पारंपरिक खरेदीपर्यंत सर्व बाबींमध्ये योग्य रक्षण प्रदान करतो. या कायद्याने ग्राहकांना अधिक प्रभावी, जलद आणि विश्वासार्ह न्याय मिळवून दिला आहे. तसेच या कायद्यात ग्राहकांच्या तक्रारींचा वेगवान निवारण यंत्रणा तयार केली आहे. तर हा कायदा कधी लागू झाला? म्हणजे नवीन कायदा हा कधी लागू झाला? ग्राहक संरक्षण अधिनियम 2019चा कायदा 9 ऑगस्ट 2019 रोजी पास झाला. जुलै 2020 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली. या कायद्याचे अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी सरकारने विविध योजनांच्या मदतीने तसेच ई-कॉमर्स कंपन्यांच्या सहकार्याने नियमानुसार मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत ग्राहक मंडळाला योग्य मार्गदर्शन मिळवून दिले. या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे बदल केले गेले आहेत. याच्या माध्यमातून सरकारने ग्राहकांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सन्माननीय हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. आता ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण वेगाने होऊ शकते. न्यायालयीन प्रक्रियांची वेळ कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीला जोडलेली असुरक्षितता कमी झाली आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 चा मुख्य उद्देश ग्राहकांना अधिक सुरक्षा आणि न्याय प्रदान करणे आहे. ग्राहकांना वस्तू खरेदी करताना त्यांचा हक्क कसा वापरायचा याची माहिती देणे, त्यांना तक्रारीसाठी एक मजबूत व सोपी व्यवस्था उपलब्ध करणे आणि त्वरित निवारणाचे मार्ग उपलब्ध करणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यामुळे ग्राहकांच्या लघुउद्योग, फसवणूक व भ्रामक जाहिरातींना आव्हान देणे शक्य झाले आहे. ग्राहक संरक्षणाच्या सर्व प्रकरणांची विचारधारा आणि बाबी ग्राहकांच्या सर्वोत्तम हितासाठी ठरवल्या आलेल्या आहेत. ग्राहकांची न्यायाची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक बनवण्यावर जोर देण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना आपल्या तक्रारींबाबत जागरूक करणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक दिन साजरा केला जातो. यामुळे ग्राहकांची जागरूकता वाढली असून त्यांना त्वरित न्याय मिळवण्याचे मार्ग अधिक सुलभ झाले आहेत. तर ग्राहकांचे हक्क काय आहेत? ग्राहकांना विविध हक्क दिले गेले आहेत, जे त्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. यामध्ये सुरक्षित वस्तू व सेवा मिळवण्याचा हक्क, योग्य माहिती मिळवण्याचा हक्क, नफ्यातून परतावा मिळवण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क व वस्तू बदलण्याचा हक्क यांचा समावेश आहे. या कायद्याच्या अंतर्गत ग्राहकांना त्यांचे
हक्क योग्यरित्या वापरण्याची संधी दिली जात आहे. भ्रामक जाहिराती, अपयशाने वितरण, गहाळ वस्तू या बाबींच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांना अधिक सुविधा मिळाल्या आहेत. ग्राहक आता त्यांच्या तक्रारी विभागात किंवा विभाग जे आहेत जसे जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग दाखल करून त्यांचे हक्क प्राप्त करू शकतात. तसेच ग्राहकांना योग्य माहिती मिळवण्यासाठी जागरूकता कार्यक्रम चालवले जातात. ग्राहकांना त्वरित वेगवान निवारण मिळावे आणि त्यांचे हक्क कमी होत नाहीत, हे सुनिश्चित करण्यासाठी विविध आयोगांची मदत घेतली जाते. यात ग्राहकांना वापरकर्त्यांवर दबाव आणण्यासाठी उपाययोजना केली जातात. तर याची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे? ग्राहक तक्रार दाखल करताना अधिक सोपी पद्धत उपलब्ध करून दिली जाते. ग्राहकांना आता तक्रारी दाखल करण्यासाठी पेपरवर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त ऑनलाईन तक्रार दाखल केली की त्यांनी तेथून पुढे त्यांचे निराकरण होईल. यासाठी ई-फायलिंग प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहक तक्रारींचे निराकरण जलद गतीने होण्यासाठी सरकारने आयोगाच्या पातळीवर नियम, नवीन व व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. प्रत्येक आयोगाने तक्रारींवर एक विशिष्ट कालावधीत कारवाई करण्याचा आदेश दिला आहे, ज्यामुळे ग्राहकांना न्यायदृष्ट्या प्रगती मिळवता येईल. तसेच ग्राहक तक्रार निवारण प्रक्रियेतील कोणत्याही अडचणींविषयी माहिती देणारा एक हेल्पलाईन क्रमांक देखील उपलब्ध आहे. ग्राहकांना त्यांचे हक्क समजून उमगावे यासाठी विविध कार्यशाळा आणि प्रोग्राम्स आयोजित केले जातात. ई-कॉमर्सवरील नियम. ई-कॉमर्सचे प्रचलन दिवसेंदिवस वाढत आहे आणि ग्राहकांची मोठी संख्या आता ऑनलाईन खरेदी करत आहे. ग्राहकांच्या ऑनलाईन खरेदीला अधिक सुरक्षित आणि न्यायसंगत बनवण्यासाठी सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांसाठी कठोर नियम तयार केले आहेत. यामध्ये ऑनलाईन विक्रेत्यांना सर्व वस्तू व सेवांची योग्य माहिती देणे, किंमत व अटी स्पष्ट करणे आणि परतावा प्रक्रिया पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळता येईल, यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्व कंपन्यांना मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या तक्रारींवर लगेच कार्यवाही करण्यासाठी वेगळी प्रक्रिया तयार करण्यात आलेली आहे. ऑनलाईन खरेदीमध्ये सेल्युलर फोन, टेलिकॉम सेवा, बँकिंग व इतर ऑनलाईन सेवांची देखील निगराणी केली जाते. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्राहक त्वरित त्यांना तक्रारी नोंदवू शकतात व संदर्भातील फॉर्म तयार करून निवारण संस्था फॉलो करतात. आता आपण पाहूया केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण म्हणजे CCPA. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने ग्राहकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी त्यांचे काम अधिक प्रभावीपणे सुरू केले आहे. या प्राधिकरणाने भ्रामक जाहिराती, फसवणूक करणारे विक्रेते आणि अनधिकृत विक्री यांवर कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाते, ज्यामुळे ग्राहकांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होऊ शकते. CCPA हे सरकारी एजन्सी असले तरी ते प्रत्येक घटकांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करीत आहे. त्यामुळे ग्राहकांना आपला आवाज उठवता येतो. आता आपण पाहूया ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण जलद गतीने करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यानुसार ग्राहक तक्रारींवर काम करणारे आयोग आणि तक्रार निराकरण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ग्राहकांचे हक्क सुरक्षित ठेवण्याचे काम यंत्रणा करीत आहेत. ग्राहक आयोगाच्या पातळीवर तक्रार दाखल करू शकतात आणि आयोग त्वरित निर्णय घेऊन या तक्रारींचे निराकरण करतो. या प्रणालीद्वारे ग्राहकांना सुरक्षेचे, हक्कांचे आणि न्यायाचे आश्वासन दिले जाते. तक्रारींचे निराकरण प्रक्रियेचे प्रमाण कमी केले गेले आहे. आता ग्राहकांना ही तक्रारीबाबत एकाच ठिकाणी आणि एका निश्चित कालावधीत निर्णय मिळवता येतो. यामुळे ग्राहकांना न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी व कार्यक्षम बनली आहे. यानंतर आपण पाहूया ग्राहक संरक्षण समिती आणि आयोग काय आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 मध्ये एक नवीन सशक्त आयोग संरचना तयार केली आहे. यामध्ये जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग असे 3 मुख्य प्रमुख पातळींवर तक्रारींचे निराकरण करण्यात येते. जिल्हा आयोग ग्राहकांना तक्रारींना त्वरित निवारण प्रदान करतो. राज्य आयोग उच्चस्तरीय तक्रारींवर विचार करते, तर राष्ट्रीय आयोग मोठ्या स्तरावरील आणि महत्त्वाच्या तक्रारींचे निराकरण करतो. या आयोगांची सदस्यांची निवड कठोर प्रक्रिया वापरून केली जाते, ज्यामुळे ग्राहकांना योग्य निर्णय मिळतो. आयोगाने तक्रारींवरील निर्णय जलद आणि पारदर्शकपणे देणे आवश्यक आहे. यामध्ये ग्राहकांचे हक्क आणि खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याचे काम महत्त्वाचे आहे. या समिती आणि आयोगांच्या मदतीने ग्राहकांना अधिक न्याय मिळवता येतो आणि याच्या माध्यमातून त्वरित न्यायप्राप्ती सुनिश्चित केली जाते.
आता आपण पाहूया व्यवसाय आणि ग्राहक यांच्यातील संबंध. व्यवसाय आणि ग्राहक यांच्यातील संबंध स्पष्ट व पारदर्शक असावा लागतो. ग्राहकाला त्याचे हक्क माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यावर योग्य सल्ला मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहक आणि व्यवसाय यांच्यात विश्वास निर्माण होतो. व्यावसायिकांना आणि व्यवसायांना तशा वक्राच्या वस्तू आणि सेवा विकण्याची संधी देण्यात येते, ज्यामुळे ग्राहकाच्या विश्वासाला धक्का बसत नाही. व्यवसायांनी ग्राहकांना त्यांच्या वस्तूंच्या विक्री प्रक्रियेत स्पष्ट माहिती द्यावी. त्यामध्ये गुणवत्तेची खात्री, किमतीतील बदल आणि इतर अटी यांचा समावेश असावा लागतो. ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूच्या गुणवत्तेचा समज असावा आणि त्यांचा वापर करताना कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ नये याची काळजी घेतली जावी. ग्राहकांच्या संरक्षणासाठी व्यवसायाने ग्राहकांना कधीही त्रास देण्याची पद्धत लागू करू नये. ग्राहकांची तक्रार घेणारी संस्थाही व्यवसायाच्या मदतीने उत्तम प्रकारे कार्य करायला हवी. यानंतर वस्तू आणि सेवांचा दर्जा. ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांचा दर्जा उच्च असावा लागतो. ग्राहकांना वस्तू विकताना किंवा सेवा देताना ती योग्य गुणवत्तेची असावी लागते. किमान प्रमाण आणि गुणवत्ता जसे ठरवले जातात तसेच ग्राहकांचा त्यांना लाभ मिळावा यासाठी ही पद्धत असावी लागते. ग्राहकांना सदैव उत्तम दर्जाच्या वस्तू मिळाव्यात हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. गुणवत्तेची योग्य तपासणी आणि मान्यता करूनच वस्तू ग्राहकाला दिल्या पाहिजेत. यामध्ये दोषपूर्ण वस्तू किंवा सेवेसाठी ग्राहकांना योग्य परतावा मिळाला यासाठी सरकारने नियम तयार केले आहेत. यामुळे ग्राहकांना त्रास होऊ नये तसेच त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंचा दर्जा कायम राहावा त्याचे सुनिश्चित करणे हे महत्त्वाचे आहे. यामुळे ग्राहकांची समाधानी खरेदी प्रक्रिया साधता येते आणि त्यांचा विश्वास निर्माण होतो. वस्तूंच्या गुणवत्तेची तपासणी ही कंपन्यांसाठी आव्हानात्मक असू शकते, पण ग्राहकांच्या हक्कांचा आदर करणे आवश्यक आहे. भ्रामक जाहिराती आणि प्रमोशन्स. ग्राहकांना भ्रामक जाहिरातींद्वारे आकर्षित करणे अत्यंत धोकादायक असू शकते. ग्राहकांना गोंधळात टाकणाऱ्या फसवणूक करणाऱ्या जाहिरातींद्वारे विक्री करणारा व्यवसाय ग्राहकांवर विश्वासघात करतो. त्यामुळे त्यांचे हक्क आणि सुरक्षा धोक्यात येते. ग्राहकांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या कायद्यात भ्रामक जाहिरातींविरुद्ध कडक कारवाई केली जाते. व्यावसायिकांना त्यांच्या जाहिरात व प्रचार करण्यामध्ये योग्य माहिती देणे आवश्यक आहे आणि यासाठी स्पष्टता ठेवण्याची गरज आहे. भ्रामक जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांना अशा प्रकारे गोंधळात टाकता येते जेणेकरून ग्राहक अनावधानाने नुकसान सहन करू शकतात. यासाठी सरकारने कडक धोरण आणि उपाययोजना तयार केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षितता ठेवता येते. ज्या कंपन्यांना भ्रामक जाहिरातींविरुद्ध कारवाई केली जाते त्यांना मोठे दंड आणि इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ग्राहकांचे अर्ज आणि अटी. कर्ज घेणाऱ्यांना प्रत्येक लेनदेनाची स्पष्ट माहिती दिली पाहिजे. कर्जाच्या अटी, व्याज दर, कर्ज फेडण्याची वेळ आणि संबंधित शुल्क याची पूर्ण माहिती ग्राहकांना दिली पाहिजे. कर्ज देणाऱ्या संस्थांना ग्राहकाची सर्व आर्थिक स्थिती तपासून त्यांना योग्य कर्ज देण्याची पद्धत वापरणे आवश्यक आहे. ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी निश्चित अटी आणि वेळेत कर्ज परत फेडण्याचे मार्गदर्शन केले जाते. कर्जाच्या अटींमध्ये कोणताही गोंधळ किंवा अडचण निर्माण होऊ नये यासाठी या कायद्यात दंडात्मक व तडजोडीच्या व्यवस्थांवर विचार करण्यात आला आहे. कर्ज परतफेड करण्याच्या अटी न पाळल्यास ग्राहकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामध्ये प्रामाणिक कर्ज परतफेड प्रक्रियांची नोंद ठेवली जाते. ग्राहकाच्या वित्तीय सुरक्षेसाठी कर्ज संस्थांना त्यांच्या क्रेडिट इन्फॉर्मेशनचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकांना सल्ला आणि मार्गदर्शन. ग्राहकांना आवश्यक असलेल्या सेवा व वस्तूंच्या बाबतीत सल्ला व मार्गदर्शन मिळवणे महत्त्वाचे आहे. ग्राहक आपल्या खरेदी निर्णयांमध्ये चूक करू नये म्हणून त्यांना सतत योग्य मार्गदर्शन दिले जाते. यासाठी सरकारने ग्राहकांसाठी विविध कार्यशाळा आणि जागरूकता मोहीम राबवली आहे. ग्राहकांना वस्तू खरेदी करताना कोणते धोके असू शकतात याची माहिती देणारी प्रोग्राम्स आयोजित केले जातात. ग्राहकांची खरेदी प्रक्रिया साधी व पारदर्शक ठेवण्यासाठी विविध टूल्स आणि मार्गदर्शक तयार करण्यात आलेले आहेत. ग्राहकांचे कल्याण हे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून विविध संस्थांचे त्यांना वचनबद्ध मार्गदर्शन दिले जाते. यामुळे ग्राहकांना विविध निर्णयांची माहिती मिळवता येते आणि ते आपले खरेदी निर्णय अधिक योग्य प्रकारे करू शकतात. तर आपण पाहूया ग्राहकांचे अधिकार आणि संरक्षणाची वाढती आवश्यकता का आहे. ग्राहकांना आणि त्यांच्या खरेदी प्रक्रियेतील हक्कांची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्या हक्कांचा वापर करून व्यावसायिकांवर योग्य दबाव टाकू शकतात. ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहकांना भ्रामक प्रचार, अपमानजनक आणि अनधिकृत शुल्कांपासून संरक्षित ठेवले जाते. या कायद्यामुळे ग्राहकांना त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंच्या गुणवत्तेचा अधिकार मिळतो. ग्राहकांना नंतर त्याचा
नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तक्रारीची प्रक्रिया सुलभ केली जाते. व्यावसायिकांनी ग्राहकाच्या हिताचा आदर ठेवूनच त्यांच्याशी व्यवहार करावा. सरकारने ग्राहकांच्या हिताकडे कडक कायद्यात सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे संरक्षण योग्यरित्या केले जाऊ शकते. विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रात विक्री करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना त्यांच्या अधिकाराचा आदर करून त्यांना मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत होतो आणि बाजारात प्रामाणिकता आणि पारदर्शकता वाढते. यापुढे ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यापारातील समानता. ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यापारांमध्ये समान सुरक्षा प्रणाली तयार केली आहे. डिजिटल वापराच्या वाढीमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण प्रक्रिया वेगळी होऊ नये म्हणून समानता कायम ठेवली आहे, ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करताना आणि पारंपरिक दुकानातून खरेदी करताना समान सुरक्षा आणि समान संरक्षण मिळते. यामध्ये डिजिटल वापरासाठी विशिष्ट नियम तयार केले गेले आहेत, जसे की वस्तूंच्या गुणवत्तेची तपासणी, परतावा प्रक्रिया आणि ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण वेगाने करणे. ऑफलाईन व्यापारासाठी ग्राहकांचे हक्क अधिक कडकपणे लागू केले गेले आहेत, ज्यामुळे त्यांची सुरक्षित खरेदी करणे सुलभ होते. यामुळे ग्राहकांना संपूर्ण बाजारपेठेत समान संरक्षण मिळते आणि त्यांचा अनुभव अधिक सकारात्मक बनतो. यानंतर आपण पाहूया पर्यावरण व ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण. ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये पर्यावरणासंबंधी विशेष नियमांची अंमलबजावणी केली गेली आहे. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या नकारात्मक प्रभावांचा विचार करणे आवश्यक आहे. कंपन्यांनी उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार करून ग्राहकांना सुरक्षित व शाश्वत उत्पादने दिली पाहिजेत. यामुळे ग्राहकांना स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वस्तू व सेवा मिळवता येतात. पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षिततेची शर्ती ठरवणाऱ्या कंपन्यांना वाव मिळवून दिला जातो. यामुळे ग्राहकांची पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यास मदत होते. पर्यावरणाचा पुरेसा विचार केल्याने फसवणुकीची शक्यता कमी होते आणि ग्राहक अधिक संवेदनशील होतात. कंपन्यांना जर त्यांच्याद्वारे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा योग्य उपाय केला नाही तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. यानंतर आपण पाहूया राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोग NCCP आणि त्यांची भूमिका. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोग NCCP हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वात महत्त्वाचे मंच आहे. आयोग ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करतो आणि त्यांना आवश्यक न्याय प्रदान करतो. यामध्ये ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारीचे निराकरण जलद व पारदर्शकपणे केले जाते. NCCP हे विविध पातळ्यांवर ग्राहकांच्या तक्रारीबाबत एक मंच तयार केला आहे, ज्यामुळे ग्राहक त्वरित न्याय मिळवू शकतात. याचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना योग्य मूल्य आणि सेवांसाठी योग्य संरक्षण मिळवून देणे. NCCPच्या कार्यकुशलतेमुळे ग्राहकांना वस्तू आणि सेवांच्या बाबतीत फसवणुकीपासून बचाव होतो. आयोगाचे प्रमुख कार्य म्हणजे तक्रारींवर निर्णय घेणे, यावर योग्य कारवाई करणे आणि जर त्यांच्याकडून भविष्यात सुधारणा होईल असे दिसत असेल तर त्यासाठी सल्ला देणे. NCCPचा प्रभावी कार्यवाही हा ग्राहकांना मिळालेला एक मोठा फायदा आहे. यानंतर आपण पाहूया भविष्याची दिशा आणि ग्राहक संरक्षणाचे भविष्य. ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. भविष्यात ग्राहकांच्या हक्कांच्या संदर्भात अनेक नवीन बदल अपेक्षित आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आणि डिजिटल वापराच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्राहक संरक्षणाच्या प्रक्रियांमध्ये अधिक सुधारणा होईल. यामध्ये डिजिटल खरेदीच्या क्षेत्रामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्नांना चालना मिळेल. ग्राहकांना त्यांच्या तक्रारीचे अधिक जलद व प्रभावी निराकरण मिळण्यासाठी कधीही सुधारणा केली जाऊ शकते. हायटेक तंत्रज्ञानाच्या वापराने ग्राहकांना अधिक सुरक्षितता, विश्वासार्हता आणि जलद सेवा मिळवता येईल. यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करताना ते अधिक सजग होतील. भविष्यात ग्राहक संरक्षणाचे क्षेत्र वाढेल आणि अधिक कार्यक्षमतेने ग्राहकांचे हक्क व संरक्षण केले जाईल. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि त्यांना खरेदी अनुभवातील सुरक्षितता निश्चित होईल. तर आज आपण इथेच थांबूया. ही फक्त एक ओव्हरव्ह्यू माहिती होती. यामध्ये आपण कोणताही सेक्शन्स कव्हर केले नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे प्रत्येक सेक्शन्स आणि महत्त्वाचे सेक्शन्स जे आहेत हे या कायद्यानुसार कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील. धन्यवाद. आमचा ईमेल ॲड्रेस आहे advocate.abhinandangaekwad@gmail.com तसेच aacglaw@gmail.com. धन्यवाद.